अवादा कंपनीमध्ये झालेलं आहे. अवादा कंपनीमध्ये सुद्धा अवादाची जी मीटिंग जी सातपुडा बंगल्यात झाली होती त्या मीटिंगला देखील हे सगळे हजर होते. तिथे 2 पोलीस अधिकारी सुद्धा हजर होते. ही सगळी माहिती जी आता येते पण चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख नाही. तर हे महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू, पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही, त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही, त्यांचे CDR म्हणा, त्यांचे CCTV म्हणा, स्टेटमेंट्स म्हणा, टावर लोकेशन म्हणा, जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा? आणि हे डायल्यूट केलं गेलंय असं माझं सरळ मत आहे. आणि माझी विनंती आहे, आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंगमध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमनी करावी अशी मी नम्र विनंती त्यांना करते. मुद्दा नंबर 2, सगळीकडे आम्ही जे म्हणतोय दहशत होतीये, तसाच एक प्रकार आत्ता कांदिवली, गोरेगाव मालाड कांदिवलीमधल्या एक जो नेता, सो कॉल्ड नेता आहे, त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित. त्याचं पण अशीच एक टोळी आहे, 20-22 माणसांची टोळी आहे असं मी ऐकलं. लोकांच्या घरं बळकावणं, ऑफिस बळकावणं, झोपड्या बळकावणं, जमिनी बळकावणं, ह्या व्यक्तीवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर 20 ते 22 FIRs आहेत. आणि असे टोटल जर आपण केले त्यांच्या टोळीचे जवळजवळ 35 FIR त्या लोकांवर आहेत. त्याच्यापैकी आत्ता एक पीडित कुटुंब माझ्याबरोबर आहे. हे दोघं जण जे आहेत, मिस्टर पै आणि मिसेस पै. मिस्टर पैंचं काय झालं होतं, त्यांना एका हाताला पॅरालिसिसचा स्ट्रोक झाला होता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. प्रचंड प्रमाणावर त्यांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला. म्हणून त्यांचं एक छोटूसं दुकान होतं 245 स्क्वेअर फीटचं, जे त्यांनी विकायचं ठरवलं 2019मध्ये. त्याच्यात त्यांनी जसं ठरवलं तसं आजूबाजूच्या लोकांना विचारलं किंमत किती आहे. 57 लाख आहे असं सांगण्यात आलं. एक व्यक्ती आला, मी ते 57 लाखाला घ्यायला तयार आहे असं सांगण्यात आलं. 5 लाख रुपये त्यांच्या मिसेस ज्यांच्या नावावर दुकान आहे त्यांना देण्यात आले 2019मध्ये आणि 90 दिवसात व्यवहार पूर्ण होणार होता. हा व्यक्ती लालसिंग राजपुरोहित नावाचा शिंदे गटाचा व्यक्ती आहे, जो आधी उबाटा गटात होता, तिथून तो शिंदे गटात आला आणि त्यांनी त्याचं शिंदे गटाचं ऑफिस तिथे सुरू केलं. मागच्या आठवड्यापासनं जेव्हा मी शिंदेंशी बोलले, मी एकनाथ शिंदेंना फोन केला की हा तुमच्या गटाचं ऑफिस आहे इकडे, हे अनधिकृतपणे त्यांनी घेतलेलं आहे, बळकावलेलं आहे या कुटुंबाकडनं. तेव्हा शिंदेनी स्वतःनी सत्यनारायणला पण फोन केला आणि DCPंना पण फोन केला की अशा माणसावर तात्काळ कारवाई करा आणि ते कारवाई पण करा. आणि त्यांनी लालसिंग राजपुरोहितला पण सांगितलं की तू ते खाली कर, पण त्याची मिजाज बघा. 5 दिवस झाले त्यांनी ते खाली केलं नाही. शेवटी काल त्याला गुजरातवरनं पोलिसांनी अटक केली आहे. आणि आता मी शिंदे गटाला विनंती करते की जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांनी ते ऑफिस खाली करून या कुटुंबाला द्यावं. या कुटुंबाची परिस्थिती बघा, मध्यमवर्गीय सगळी माणसं आहेत. त्यांना ही जी दादागिरी, ही जी दहशत सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चालवली आहे ना, ही महाराष्ट्रात आपल्याला बंद करायची आहे. म्हणून माझी विनंती आहे शिंदे गटाला, आजच्या आज ते खाली करून त्यांच्या हातात त्यांच्या घराची पोझिशन दिली गेली पाहिजे. एवढंच म्हणते. धन्यवाद. काल एक व्हिडिओ आला होता, संदीप क्षीरसागर याच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते टाटा मोटर्सच्या मॅनेजरला मारहाण केली होती. बीडमधील एकंदरीत प्रकरण पाहिलं तर सर्व पक्षीय नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा दादा, बीडच नाही पूर्ण महाराष्ट्रभरात हे सगळं होतंय. मला पुण्याहून आलंय, टोळ्याच्या टोळ्या सगळ्या येणाऱ्या नवीन कंपनीवर दादागिरी करतात. हा माल आमचा, ते कॉन्ट्रॅक्ट आमचं, हे केलं आमचं. हे पुण्याला हुंडाई कंपनीमध्ये झालं, ते देखील मी पुढे केलं. त्यानंतर बीडमध्ये आपण सतीश भोसले बघितलं, संतोष देशमुखचं प्रकरण बघितलं, जालन्याचं जर आपण बघितलं. आता हे कोणाचं होतं, बीडचं पहिलं
अंजली दमानिया यांनी बरेच आणि थेट आरोप केलेले आहेत. धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता असंही दमानिया यांचं म्हणणं आहे. लालसिंग राजपुरोहित हा व्यक्ती शिंदे गटाचा आहे असेही त्यांनी म्हटलेलं आहे.